नमस्कार. परखड मतमध्ये आपलं स्वागत. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली 9 सप्टेंबरला. त्याला आता 3 आठवड्यापेक्षा जास्ती काळ उलटून गेलाय. त्याच्यानंतर 22 तारखेपर्यंत असं ना तसं स्टेटमेंट देण्यात वेळ घालवला आणि 22 तारखेला अ, मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठा विद्यार्थी व तरुणांना दिलासा देण्यासाठी मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय मुख्यमंत्र्यांच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरून जाहीर करण्यात आले. ते जे निर्णय आहेत, ते धोरणात्मक निर्णय आहेत. त्याचा अ, अवलंब कसा व्हावा, कधी व्हावा आणि त्याविषयीची कागदपत्री तरतूद बाय वे ऑफ ऑर्डिनन्स, बाय वे ऑफ जी-आर, बाय वे ऑफ गव्हर्नमेंट ऑर्डर कसं होईल ह्याच्याविषयी अजूनही स्पष्टता नाहीये. त्या गोष्टीलाही आता 8 दिवस निघून गेलेले आहेत. ठळक असं एक केलं होतं, की मराठा समाजाचा समावेश अ, आता खुल्या प्रवर्गात होत असल्यामुळे ई-डब्ल्यू-एसमध्ये त्यांना सवलत द्यावी. 10% जी आर्थिक मागासवर्गीयांसाठीची तरतूद आहे आरक्षणाची, ते आरक्षण मराठा विद्यार्थ्यांना प्राप्त व्हावं आणि मराठा विद्यार्थ्यांना जे निकष लावून नॉन क्रिमी लेयरचे निकष लावून जे काय त्यांना सवलती देण्यात आल्या होत्या इतर, त्या आरक्षणाच्या शिवायच्या तरतुदी ई-डब्ल्यू-एसला सुद्धा लागू कराव्यात, अशा अर्थाचं एक धोरण जाहीर करण्यात आलं. अर्थात हे विसंगत आहे कारण मध्ये जुलैमध्ये सरकारनी एक जी-आर काढून असं स्पष्ट केलं होतं, की मराठा समाजाचा अंतर्भाव ई-डब्ल्यू-एसमध्ये होत नाही आणि मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना, मराठा समाजाच्या उमेदवारांना अ, ई-डब्ल्यू-एसच्या आरक्षणाविषयी त्यांना तरतूद नाहीये म्हणून त्यांना सर्टिफिकेट्स इश्यू करू नयेत. आता जे सरकारने धोरण जाहीर केलंय, जे अजून स्पष्ट झालेलं नाही, की कसं लागू होईल. बिकॉज देअर हॅज बीन नो डॉक्युमेंटेशन. तर ई-डब्ल्यू-एसचं हे आरक्षण आम्हाला नको असा आता काही नेत्यांनी, काही संघटनांनी सूर काढलाय. कारण त्यांचा कयास असा, की ई-डब्ल्यू-एसचा जर बेनिफिट घेतला, तर कदाचित जे राज्य सरकारनी पुनर्विचार याचिका दाखल केलेली आहे किंवा असा एक अर्ज दाखल केलेला आहे, की तो जो स्टेचा आदेश आहे, तो स्टे रद्द व्हावा, ती स्थगिती रद्द व्हावी यासाठी दिलेला अर्ज काही लोकांचा असा कयास दिसतो, की या सवलतीचा लाभ जर मराठा समाजातील तरुणांनी घेतला, तर पुढे त्यांना ते जी स्थगिती आहे ती उठवायला किंवा सर्वोच्च न्यायालयाने त्या स्थगितीबाबत पुनर्विचार करायला ते बाधक ठरेल. म्हणून ई-डब्ल्यू-एसचा विरोध होतोय. अ, सरळ-सरळ गट पडलेले आहेत. एका गटाचं जो तितकासा प्रबळ नाहीये, या गटाचं असं म्हणणं आहे, की मराठा समाजाचा अंतर्भाव ओ-बी-सीमध्ये करावा आता. कारण हे आरक्षण टिकणार नाही. आता अशी शक्यता भरपूर आहे. किंबहुना अशा शक्यतेचा आता उघडपणे स्वीकार मराठा वर्गातील काही लोक करायला लागलेले आहेत. त्या त्याचे वेगवेगळे पैलू आहेत, की देवेंद्र फडणवीसनी योग्य रीतीने हे आरक्षण दिलं नाही, असं काहींचं म्हणणं आहे. काहींचं म्हणणं असं आहे, की आम्हाला पहिलेपासूनच ओ-बी-सीमध्ये जायचं होतं. तरी पण ही का तरतूद केली माहीत नाही. अ, एक त्याच्याबाबत असं, की ओ-बी-सीमध्ये जरी जायचंय, तरी त्याला सुद्धा केंद्र सरकारकडूनच परवानगी लागेल. त्याला सुद्धा पार्लमेंटरी इंटरव्हेन्शन लागणार आहे. कारण ओ-बी-सीमध्ये समावेश मराठा समाजाला काय हवं, नेमकं ओ-बी-सीमध्ये अंतर्भाव करून, तर मराठा समाजाला त्यांच्यातले काही जे स्पष्ट वक्ते, धुरीण आणि दूरदर्शी लोक आहेत, त्यांना असं पाहिजे, की मराठा समाजाला केंद्रीय स्तरावरच्या नोकऱ्यांमध्ये आणि केंद्रीय स्तरावरच्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश पाहिजे. त्यासाठी दे वॉन्ट देमसेल्व्हज टू बी इन्सर्टेड इन द लिस्ट ऑफ सेंट्रल लिस्ट ऑफ ओ-बी-सीज. म्हणजे केंद्र सरकारतर्फे जारी करण्यात येणाऱ्या ओ-बी-सीच्या लिस्टमध्ये मराठा समाजाचा अंतर्भाव जर व्हायचा असेल, तर त्याच्यासाठी पार्लमेंटरी इंटरव्हेन्शन आहे. तशी तयारी मराठा समाजाच्या नेत्यांची आहे का? की राष्ट्रीय स्तरावर ते मराठा समाजाचा, एकट्या समाजाचा समावेश इतर मागासवर्गीयात करतील का? होऊ शकतं का हे? कारण ओ-बी-सीचा याला खूप प्रकट विरोध आहे. मराठा लोकांना ओ-बी-सीमध्ये समावेश करता येणार नाही, अशा अर्थाचे अनेक ओ-बी-सी नेते बोललेत. प्रकाश शेंडगे नावाचे जे आहेत, धनगरांचे नेते म्हणवतात. त्या प्रकाश शेंडेंनी एक
प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी आपली भूमिका अशी मांडली स्पष्ट, की मराठा समाजाला आमच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देऊ असं सरकारने सांगितलं. म्हणून आम्ही मराठा लोकांच्या पाठीशी उभं राहिलो. मराठा लोकांच्या बरोबर आम्ही सुद्धा आंदोलन केलं त्यांच्या आरक्षणाच्या हक्कासाठी. मूळ असं आहे, की आरक्षण हा हक्क आहे, ही मुळात संकल्पना चूक. आरक्षण ही सरकार करू शकतं अशी तरतूद आहे. आरक्षणाचा लाभ काही लोकांना देता येतो, पण तो लाभ कधी द्यावा? जेव्हा 50% च्या मर्यादेत तो लाभ द्यायचा आहे किंवा अशी अ, अशी काही स्टडी आहे, असा कुठला क्वांटिफायबल डाटा आहे, ज्या डाटावरून असं ठरेल, की एखादा समाज अप्रगत आहे, एखादा समाज मागास आहे, असं सरकारला वाटत असलं तर आणि तरच त्या समाजाला आरक्षण देता येतं. तसा कुठला पुरावा मराठा समाजाप्रती नाही, असं सुप्रीम कोर्टाने परवा स्पष्ट सांगितलं. गायकवाड कमिशनचा अहवाल काय येईल, त्याच्यावर काय खल होईल, ही गोष्ट वेगळी. आजच्या परिस्थितीमध्ये जे वेगवेगळे पर्याय विचारात येत आहेत, की स्थगनादेश असताना सुद्धा सुपरन्युमररी सीट्स क्रिएट करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे किंवा असाही एक सूर निघतोय, की नोकर भरती आता मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली लागेपर्यंत करू नये. हे सगळे अ, विचार जे आहेत किंवा या सगळ्या शक्यता ज्या आहेत त्या धूसर आहेत. कारण मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय इतक्या लवकर सुप्रीम कोर्टामध्ये निर्णय होईल त्याच्यावर, ही शक्यता वाटत नाही. सध्या तरी हे दिवास्वप्न आहे, की मराठा आरक्षण लागू होईल नजीकच्या भविष्यामध्ये. प्रवेश प्रक्रिया सगळ्या रखडलेल्या आहेत. अकॅडमिक इयर हॅज स्टार्टेड इन जून इन ऑल अदर स्टेट्स. महाराष्ट्रामध्ये विशिष्ट परिस्थिती जी आहे त्याच्यामुळे अजून सप्टेंबर संपला आता. आज सप्टेंबर संपतोय. तर 9 सप्टेंबरच्या आदेशानंतर आज पूर्ण 3 आठवडे उलटून गेले, तरी सुद्धा प्रवेश प्रक्रिया अजूनही सुरू झालेली नाही. त्याच्या बाबतीत अजूनही सरकारने स्पष्टता केलेली नाही. मराठा समाजाचा अंतर्भाव ओपनमध्ये जर व्हायचा असेल, तर तसं स्पष्ट करावं सरकारनी किंवा ई-डब्ल्यू-एसचा जर लाभ द्यायचा असेल मराठा विद्यार्थ्यांना, तर सगळ्या एस-सी-बी-सीला ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीत बसवता येत नाही. कारण कमाल उत्पन्नाची जी मर्यादा आहे, क्रीमी लेयरचं जे सीलिंग आहे मराठा कम्युनिटीला जे इतर मागासवर्गीयांसारखं मिळतं, that 8 lakh rupees, though it is on par with the EWS maximum limit of 8 lakhs, त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये मूलभूत फरक असा, की क्रीमी लेयरच्या उत्पन्नाची गणना करताना इन्कम फ्रॉम सॅलरी एंड इन्कम फ्रॉम एग्रीकल्चर इस नॉट काउंटेड. म्हणजे अ, मराठा समाजाला जेव्हा नॉन क्रीमी लेयर सर्टिफिकेट देण्यात येतं, तेव्हा त्या त्या विद्यार्थ्याच्या पालकांना किंवा उमेदवाराच्या पालकांना 8 लाख रुपयापेक्षा वर उत्पन्न नसावं. ते उत्पन्न नोकरीतून येणारं उत्पन्न आणि शेतीतून येणारं उत्पन्न ह्यांची गणना त्याच्यात होत नाही. ई-डब्ल्यू-एसला सर्वच्या सर्व स्रोतातून येणारं उत्पन्न गृहीत धरायला लागतं. तर हा मूलभूत फरक आहे एस-सी-बी-सी क्रीमी लेयर आणि ई-डब्ल्यू-एसमध्ये. त्याच्यामुळं सर्वच्या सर्व एस-सी-बी-सी कॅन्डिडेट्स ई-डब्ल्यू-एस होऊ शकत नाहीत. आणि ह्याच्याविषयी पूर्ण अजूनही जनमानसात कन्फ्युजन आहे. की ई-डब्ल्यू-एसचा लाभ घेण्यासाठी बरेचसे लोक रिलक्टंट आहेत. कारण एक जे केंद्राने जाहीर केलं होतं, त्याच्यामध्ये जे निकष होते, त्याच्यामध्ये 8 लाखाच्या उत्पन्न मर्यादेशिवाय कमाल जमीन धारणेची सुद्धा अट आहे. म्हणजे या ठराविक क्षेत्रापेक्षा जास्ती तुम्हाला रहिवाशी जमीन आणि या ठराविक क्षेत्रापेक्षा जास्ती शेत जमीन नसावी, असं केंद्रात अनुसूचित आहे. केंद्रामध्ये ते लागू झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये तसं सरकारने लागू केलेलं नाही. महाराष्ट्रामध्ये ई-डब्ल्यू-एसची जी पात्रता आहे, तो एकमेव निकष म्हणजे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी असावं, सर्व स्रोतातून. बस. आता काही मराठा नेते या अटींना जाचक म्हणू लागलेले आहेत. तसं कव्हरेज अ, फार आता हे सांगायला असं, की आत्तापर्यंत कोणाला नाही जाणवलं, की ई-डब्ल्यू-एस जाचक आहे. तर आता म्हणतात, की ई-डब्ल्यू-एसच्या अटी जाचक आहेत आणि त्याच्यामध्ये तर अट जाचक अशी आहे, की खरं गरीब विद्यार्थ्यांना त्याचा फायदा आहे. म्हणजे मराठा आरक्षणाचे जे धुरीण आहेत, मराठा आरक्षणाचे जे पुरस्कर्ते आहेत, त्यांच्या तोंडी हे वारंवार येतं, की गरीब मराठा मुलांना संधी मिळत नाहीत, गरीब मराठा मुलांना लाभ मिळत नाहीत आरक्षणाचे, म्हणून त्यांना वंचित राहायला लागतं. तर गरीब लोकांसाठीच ई-डब्ल्यू-एस आरक्षण आहे. तुम्ही खुल्या प्रवर्गात आहात. बाय डिफॉल्ट यू आर एंटायटल्ड टू ई-डब्ल्यू-एस, वेदर ओर नॉट यू टेक
बेनिफिट ऑफ ईडब्ल्यूएस इज सोलली अप टू यू. म्हणजे आता राजकारणी लोकांच्या राजकारणापायी विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यूएसला मुकावं, याच्यापेक्षा जास्ती दुर्दैव मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचं कुठलं नाही. की त्यांचे नेते असं म्हणतायत, की आम्हाला ईडब्ल्यूएस नको. त्यांच्यासाठी बोलणारे नेते जे आहेत ना, त्या नेत्यांना, त्या राजकारण्यांना विद्यार्थ्यांचं जर काही पडलं असतं, त्या राजकारण्यांना जर उमेदवारांचं पडलं असतं, तर 18 ऑक्टोबरला येऊ घातलेली जी परीक्षा आहे, त्याच्या बाबतीत अजून सरकारने स्पष्ट धोरण जाहीर केलेलं नाही. एस आरक्षण त्याला लागू राहणार नाही, हा कायदा आहे सुप्रीम कोर्टाने पास केलेला. आता एस-सी-बी-सीचं आरक्षण टिकावं, आता सुरू झालेल्या ज्या प्रोसेसेस आहेत, त्या प्रोसेसेसमध्ये, त्या भरती प्रक्रियेमध्ये मराठा आरक्षण लागू असावं, इथून पुढे सुरू होणाऱ्या भरती प्रक्रियेमध्ये ते लागू नसावं, अशी काय चर्चा चाललेली आहे. जर मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाच्या स्थगितीचा पूर्ण अवलंब राज्य सरकारने न करता जर कुठलीही भरती केली तर ती योग्य नाही. ती न्यायालयाच्या आदेशाचा भंग करणारी ठरेल. कुठलीही 2019 आणि 2020च्या एम-पी-एस-सीनी घेतलेल्या कुठल्याही प्रवेश परीक्षेमध्ये पात्रता याद्या फक्त आलेल्या आहेत. कुणालाही नियुक्तीपत्र दिलं गेलेलं नाही आणि ज्यांच्या नियुक्तपत्र ज्यांना मिळालेलं आहे, त्यांचा प्रश्नच नाही. त्या आदेशामध्ये स्पष्ट तसं लिहिलेलं आहे, की ज्या नियुक्त्या झाल्या, त्यांच्याविषयी सुप्रीम कोर्टाने काहीही म्हणलेलं नाहीये. इतपर मराठा आरक्षणाचा अवलंब करून शासकीय सेवांमध्ये अ, आरक्षण देता येऊ नये, अ, अशी तरतूद त्या न्यायालयाच्या आदेशाने झाली आहे. तर आता जी चर्चा सुरू आहे, ती चर्चा अशी, की काही लोक म्हणतात आम्हाला ओबीसीमध्ये पाहिजे. काही लोक म्हणतात, की आम्हाला हे जे कोर्टात आता स्थगिती मिळालेली आहे, तो स्थगनादेश काढून अ, अंतिम निर्णय लवकरात लवकर लावावा यासाठी केलेला अर्ज प्रेस करायचा. आणि परवा जी खासदार उदयनराजेंनी भाजपचे जे राज्यसभेचे खासदार आहेत, त्या उदयनराजेंनी एक परवा विधान केलं, की मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचं नाही, तर सगळंच जातीनिहाय अर्थात जे आरक्षण आहे, ते रद्द करा. तर त्याच्याविषयी एका टीव्हीवरच्या चर्चेमध्ये आमदार विनायक मेटे आले होते. त्यांचा संबंध असा, की ते जेव्हा उदयनराजेंना भेटायला गेले साताऱ्याला 3 ऑक्टोबरला येऊ घातलेल्या एका मराठा समाजाच्या परिषदेचं या आरक्षणाविषयीचीच ती परिषद आहे आयोजित पुण्याला 3 तारखेला. त्याचं आमंत्रण द्यायला जेव्हा विनायक मेटे गेले, तर त्याच्यानंतर प्रेस कॉन्फरन्समध्ये का काही पत्रकारांना उदयनराजेंनी ही आपली भूमिका सांगितली, की मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचं नाहीये, तर सर्वांनाच आरक्षण कोणालाच देऊ नका. कारण मराठा समाज त्याच्यातला जो गरीब वर्ग आहे, त्याच्यातला जो विद्यार्थी वर्ग आहे, त्यांना शिक्षणासाठीची सोय नाहीये. तर हे सर्व समाजाला सगळीकडे लागू आहे. सरसकट गरिबांची सोय नाही, सरसकट गरिबांना लाभ द्यावा. खुल्या प्रवर्गातल्या गरिबांना ई-डब्ल्यू-एस मधून संधी दिलेली आहे केंद्र सरकारने, तशी राज्य सरकारने सुद्धा दिलेली आहे. तर इन प्रिन्सिपल ई-डब्ल्यू-एसचा विरोध करणं हा फक्त राजकारणाचा भाग आहे. कारण नजीकच्या भविष्यामध्ये मराठा आरक्षणावरची स्थगिती उठेल हे दिवास्वप्न आहे. सुप्रीम कोर्टामध्ये इतक्या लवकर निर्णय होत नाहीत. सुप्रीम कोर्टामध्ये मागच्या वर्षी जुलैमध्ये आरक्षणाच्या आरक्षण जे टिकलं हायकोर्टामध्ये त्या आदेशाच्या विरुद्ध मागच्या जुलैमध्ये अपील झाले होते. त्या अपिलांवर 1 वर्ष उलटल्यानंतर मराठा आरक्षणाला स्थगिती मिळालेली आहे. ही स्थगिती इट इस गिव्हन बाय रिझन्ट ऑर्डर. 22 पानी एक त्याच्यामध्ये 22 पानं उहापोह केलेलं आहे. कुठल्या मुद्द्यावर आरक्षण स्थगित केलेलं आहे, काय नाही आणि त्याच्यामध्ये स्पष्ट सुप्रीम कोर्टाने लिहिलंय, की सकृतदर्शनी आम्हाला दिसतं, की राज्य सरकारनी विशेष परिस्थिती, एक्सेप्शनल एंड एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टान्सेस आहेत, असं कुठेही सिद्ध केलेलं नाही. गायकवाड अहवालावर विसंबून जे आरक्षण ठीक आहे, असं हायकोर्टाने सांगितलेलं आहे. ते सकृतदर्शनी चूक आहे, असं सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे नजीकच्या भविष्यात ती स्थगिती उठेल नाही. हे नाही होणार. कोणीही जरी काही म्हणलं तरी तुम्हाला जिथं तसा अर्ज करायला 12 दिवसांचा वेळ लागला. तुम्हाला 3 आठवडे होऊन गेल्यानंतरही सरकारकडे कुठली अ, आपल्या धोरणात्मक निर्णयाचा अवलंब कसा करावा कागदोपत्री याच्याविषयी स्पष्टता नाहीये.
मराठा समाजामध्ये वेगवेगळे नेते वेगवेगळ्या गोष्टी करतात. विनायक मेटे जे अ, भाजप बरोबर आहेत, त्यांचा असा एक आरोप आहे, की सरकारनी याच्याविषयी योग्य ते कोर्टामध्ये पावलं उचलली नाहीत. इतर मराठा लीडर आपलं-आपलं काहीतरी बोलतात. काल खासदार संभाजीराजे जे सातारचे आहेत, त्यांनी एक स्टेटमेंट दिलं, की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, की ई-डब्ल्यू-एस मराठा समाजाला लागू होणार नाही. त्याच्यावर आज मुख्यमंत्र्यांकडून किंवा मुख्यमंत्री कार्यालयाकडून कुठलंही पुष्टी आली नाही. म्हणजे हे जे सगळं चाललेलं आहे, की एका जबाबदार खासदार माणसाने असं स्टेटमेंट करावं आणि ते मुख्यमंत्र्यांनी त्याच्याविषयी कुठलं भाष्य करू नये. म्हणजे असं आहे हे, की सध्या जे काही प्रकार चाललेले आहेत, ते सगळे अनुचित आहेत आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या हिताचं काहीही नाहीये. उमेदवारांच्या हिताचं काहीही नाहीये. 3 मोठ्या एम-पी-एस-सीच्या परीक्षा येऊ घातलेल्या आहेत. इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, कंबाईन्ड सर्व्हिसेस आणि एम-पी-एस-सी प्रिलिम्स, सिव्हिल सर्व्हिसेसच्या प्रिलिम्स. या अनुक्रमे 11 ऑक्टोबर, 1 नोव्हेंबर आणि 22 नोव्हेंबरला होणाऱ्या परीक्षांमध्ये ए लागू राहू नये, हा कायद्याचा संकेत आहे. हे आदेशाचं पालन जर करायचं ठरवलं, तर या जाहिरातीनुसार किंवा आता एम-पी-एस-सीने हा खुलासा करणं आवश्यक आहे, की मराठा आरक्षण ह्याच्यामध्ये लागू राहणार नाही. एक विंडो ऑफ अपॉर्च्युनिटी दिली पाहिजे. 2 दिवस, 3 दिवस त्यांनी विद्यार्थ्यांना संधी दिली पाहिजे, की त्यांना ओपनमधून यायचंय का? ई-डब्ल्यू-एसमध्ये जायचंय. त्याच्याविषयी सुद्धा दॅट इस अ बिग एक्सरसाइज. सोपं नाहीये हे, की सगळ्या एस-सी-बी-सींची छाननी करून त्याच्यातून ज्यांचं उत्पन्न ₹8,00,000 अ, कमी आहे, अशांची यादी बाहेर काढणं. पुन्हा ते क्रिमी लेयर आणि नॉन क्रिमी लेयर त्याचं आहे. या सगळ्या जंजाळातून बाहेर पडायसाठी सरकारनी स्थिर बुद्धीने विचार केला पाहिजे. सरकार स्थिर बुद्धीने विचार करत असेल असं वाटत नाही. कारण काल दिनांक 28 रोजी परवा दिवशी एम-पी-एस-सीनी एक नोटीस प्रकाशित केली त्यांच्या वेबसाईटवर. त्याच्यामध्ये असं सांगितलंय, की पी-एस-आयची जी परीक्षा झाली होती जुलै आणि ऑगस्टमध्ये मागच्या वर्षी आणि त्यानुसार जी पात्र लोकांची निवड यादी प्रसिद्ध झाली 2 मार्चला. त्यानुसार आता शारीरिक चाचणी आणि मुलाखती यांचा प्रोग्राम आम्ही लवकरच जाहीर करू. तर ह्याच्यामध्ये मराठा आरक्षणाचा समावेश त्या जाहिरातीत होता. मराठा आरक्षणाला गृहीत धरून अ, एम-पी-एस-सीनी ती यादी काढलेली आहे, जी 2 मार्चची आहे ती. आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा खरा अवलंब तो, की जिथं सगळ्याच्या सगळ्या या पात्रता याद्या, सगळ्याच्या सगळ्या निवड याद्या या पूर्ण रिवाईज करायला लागतील एम-पी-एस-सीला. That will be true implementation of the order of the Supreme Court in letter and spirit. It has to be obeyed. इथून पुढे कुठल्याही पदावर मराठा आरक्षणाचा अवलंब करून लाभार्थी कोणाला करू नये. मराठा विद्यार्थ्याला किंवा अ, या उमेदवारांना असा स्पष्ट आदेश असताना सुद्धा हे जे एम-पी-एस-सीनी चालवलेलं आहे, ते की सूचना देणं, 11 ऑक्टोबरच्या परीक्षेविषयी सूचना देणं किंवा हे शारीरिक चाचण्या किंवा मुलाखतींचा कार्यक्रम आम्ही करू, हे घोषित करणं. हे सर्व असं वाटतं एकंदरीत भासतं, की सुप्रीम कोर्टाच्या आदेशाच्या अ, अवलंबाचं कुठं ह्याच्यामध्ये लक्षण दिसत नाही. आणि जे संकेत जायला पाहिजेत समाजामध्ये, की सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा आदर सर्व राजकीय पक्ष, सरकार आणि सरकारची ज्या अंगीकृत संस्था आहेत किंवा सरकारसाठी काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत एम-पी-एस-सी सारख्या, दे हॅव फॉलोड द ऑर्डर इन लेटर एंड स्पिरिट हे अतिशय आवश्यक आहे. तसं होताना दिसत नाही. तसं होताना दिसत नाही हे फक्त अनुचित नाहीये. हे बेकायदा आहे. जर आता मराठा आरक्षणाचा अवलंब करून कुठलीही प्रोसेस केली, कुठलीही प्रोसेस, आय एम सेयिंग एनी प्रोसेस, इव्हन इंटरव्ह्यूज एंड physical tests as per the list in which ACBCs are separately provided for would be tantamount to breach of order of the court. ही जी काल 28 तारखेला जाहीर करण्यात आलेली जी नोटीस आहे, त्याप्रमाणे जर मुलाखती आणि शारीरिक चाचणी झाली, तर तो सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग ठरू शकतो. याची जाण एम-पी-एस-सीला नसेल, तर तशी जाण कोणीतरी करून देणं आवश्यक आहे.
मराठा विद्यार्थी, मराठा उमेदवार यांच्या हितासाठी लवकरात लवकर सरकारनी आपला जो धोरणात्मक निर्णय आहे, त्याचं कागदोपत्री काहीतरी तरतूद करावी. हे सर्व समाजासाठी इष्ट आहे. आपण हे ऐकून घेतलंत. धन्यवाद. मी परखड मतसाठी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी. अ, आपल्याला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर फॉरवर्ड करा. काइंडली सबस्क्राईब टू माय चॅनल सो दॅट माय इन्फॉर्मेशन गेट्स स्प्रेड आणि अ, हे जर तुम्हाला आवडले असतील तर पुढे पाठवा. आय एम रेडी टू आन्सर क्वेरीज. मी माझ्या व्हिडिओच्या खाली माझा मेल आयडी दिलेला आहे. त्याच्यावर जर कोणाला काही शंका विचारायच्या आहेत, तर प्रयत्न करतो, की जास्तीत जास्त शंकांचं उत्तर व्हावं. कमेंट सेक्शनमध्ये जितके जास्ती मला करता येतील रिप्लाय तितके करतो. आणि ह्या सगळ्याचा फायदा जे विद्यार्थी आहेत, जे परीक्षार्थी आहेत त्यांना व्हावा. त्यांना स्पष्ट परिस्थितीची जाण करून देणारं दुर्दैवाने सरकारी कुठलीही यंत्रणा नाहीये सध्या. त्याच्यामुळं सर्वांनी जे काय चाललेलं आहे ह्याचं आकलन सर्वांना व्हावं यासाठी मी व्हिडिओ करून टाकतोय. आरक्षणाच्या वेगवेगळ्या पैलूंवर भाष्य करणारं माझं परखड मत हे YouTube चॅनल आहे. काइंडली सबस्क्राईब टू धिस चॅनल. आय रिक्वेस्ट यू अगेन. थँक यू व्हेरी मच. मी ॲडव्होकेट श्रेयंक चौधरी. धन्यवाद.